नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच मूळ लॅटिन कथा ज्यांनी लिहिली आहे त्या लेखकाचं नाव आहे फर्नांडो सोरेंटिनो. त्या कथेचा म्हणजे त्या लॅटिन कथेचा हिंदी अनुवाद वापसी या नावाने केला आहे आणि हिंदी अनुवादक आहेत सुशांत सुप्रिय यांनी. आणि त्या कथेचा मराठी अनुवाद तो परत आला होता हा अनुवाद केलाय उज्ज्वला केळकर यांनी. आज आपण हा मराठी अनुवाद आपल्या चॅनलवर ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल तुमच्याकडनं सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज एकच नम्र विनंती की चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटन प्रेस केल्यानंतर एक घंटीचं चिन्ह बेल आयकॉन तुमच्या समोर येईल, ते प्रेस करा. 3 पर्याय समोर येतील, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूयात. उज्ज्वला केळकर लिखित तो परत आला होता. 1965 मध्ये मी 23 वर्षांचा होतो. भाषा आणि साहित्य या विषयाचा शिक्षक होण्यासाठी मी शिकत होतो. त्या वर्षी वसंताचा गंध सप्टेंबरमध्येच हवेत दरवळू लागला होता. एका सकाळी, खरं तर पहाटेच म्हटलं पाहिजे, मी माझ्या खोलीत अभ्यास करत होतो. आमची बहुमजली इमारत होती आणि मी 6व्या मजल्यावर राहत होतो. मी थोडासा आळसावलो होतो आणि थोड्या थोड्या वेळानं खिडकीतनं बाहेर बघत होतो. तिथून मला आमची गल्ली दिसत होती आणि रस्त्यावरच्या फुटपाथच्या बगलेत मला म्हाताऱ्या डॉन सिझेरियोचा बगीचा दिसत होता. त्यात भरपूर खत घातलं होतं. त्याचं घर गल्लीच्या कोपऱ्यावर तिरकं असं होतं. त्यामुळे त्याचं घर कसल्या तरी अनियमित आकाराचं पंचकोनी असं काहीतरी दिसत होतं. डॉन सिझेरियोच्या घराच्या बगलेत बर्नेस्कोनी परिवाराचं सुंदर घर होतं. ते सगळे अतिशय चांगले, उदार, हवेहवेसे वाटणारे लोक होते. त्याला 3 मुली होत्या आणि मी त्यांची सगळ्यात मोठी मुलगी एड्रियाना हिच्यावर प्रेम करत होतो. अधूनमधून मी त्याच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याकडे बघत होतो. अर्थात इतक्या सकाळी सकाळी एड्रियाना दिसण्याची शक्यता नव्हतीच. गल्लीत आता कोणीच नव्हतं, त्यामुळे माझं लक्ष आपोआप त्या माणसाकडे गेलं. घरांच्या पुढच्या रस्त्यावर तो दिसत होता. तो आमच्या सोसायटीकडेच येत होता. हा रस्ता डॉन सिझेरियो आणि बर्नेस्कोनीच्या घराच्या समोरनं जात होता. माझं त्याच्याकडे आपसूक लक्ष गेलं. तो कोणीतरी भिकारी किंवा भटक्या असावा. इंद्रधनुष्याच्या रंगांच्या चिंध्यात तो लपेटलेला होता. तो दाढीवाला माणूस अतिशय अशक्त आणि दुबळा दिसत होता. त्यांनी एक मोडकी तोडकी कडब्याची टोपी घातली होती. उकडत असतानाही त्यांनी धुसर रंगाचा एक फाटका ओव्हरकोट घातला होता. त्याचबरोबर त्याच्याकडे एक घाणेरडी झोळी होती. माझा अंदाज होता की त्या झोळीत भीक म्हणून मिळालेल्या गोष्टी किंवा इकडे तिकडे मिळालेल्या खाण्याच्या वस्तू तो ठेवत असणार. मी त्याच्याकडे बघत होतो. तो भिकारी डॉन सिझेरियोच्या घराच्या समोर थांबला आणि लोखंडी कुंपणातनं त्यांनी घरमालकाला काहीतरी भीक देण्याचा आग्रह केला. म्हातारा डॉन सिझेरियो एक कंजूष माणूस होता. त्याचं एकूणच व्यक्तिमत्व अप्रिय, तिरस्कार निर्माण करणारं होतं. भिकाऱ्याकडे न बघता त्यांनी हातानेच त्याला निघून जाण्याची खूण केली. भिकारी मंद आवाजात त्याला सतत काहीतरी देण्याविषयी आर्जव करत होता. इतक्यात मी त्या म्हाताऱ्या माणसाच्या ओरडण्याचा आवाज स्पष्ट ऐकला. "मला त्रास देऊ नकोस, चालता हो इथनं." तरीही तो भिकारी सारखा आग्रह करत राहिला. तो दगडाच्या 3 पायऱ्या चढला आणि ते लोखंडी फाटक उघडण्याचा प्रयत्न करू लागला.
डॉन सिझेरियोच्या सहनशक्तीचा आता अंत झाला. ते पुढे झाले आणि त्यांनी त्या भिकाऱ्याला जोरात धक्का दिला. भिकारी ओल्या पायरीवरनं घसरला. त्यांनी फाटकाची लोखंडी सळी पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आणि नंतर धडाम असा जोरदार आवाज आला. तो फरशीवर उताणा पाडला. त्याचे पाय आकाशाकडे उठलेले मला दिसले. त्या क्षणार्धात दगडाच्या पहिल्या पायरीला धडकून त्याचं डोकं फुटल्याचा आवाज मी ऐकला. डॉन सिझेरियो पळत पळत बाहेर आला. जमिनीवर पडलेल्या भिकाऱ्यावर तो झुकला. त्याच्या हृदयाची धडधड ऐकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ती त्याला ऐकू आली नाही. मग डॉन सिझेरियो घाबरला. त्यांनी हाताच्या पंजानी त्या भिकाऱ्याला पकडून दुसऱ्या टोकाला दगडाजवळ ओढत नेलं. मग घरात जाऊन घराचं दार लावून टाकलं. त्याच्या अनैतिक अपराधाचा कोणी साक्षी नाही याबद्दल तो आश्वस्त होता. पण साक्षीदार मी होतो. लवकरच त्या बाजूने जाणारा एक माणूस त्या शवाजवळ थांबला. मग हळूहळू अनेक लोक तिथे जमा झाले आणि तोपर्यंत पोलीसही तिथे पोचले. त्या मृत भिकाऱ्याला ॲम्ब्युलन्समध्ये घालून घेऊन गेले. ही गोष्ट इथे संपली आणि यावर नंतर कुणीही काहीही बोललं नाही. माझ्याबद्दल बोलायचं झालं तर या घटनेबद्दल मी अतिशय सावध होतो आणि मी माझं तोंड कधीही उघडलं नाही. कदाचित माझं वागणं चुकीचं असू शकेल, पण त्या म्हाताऱ्यावर दोषारोप ठेवून मला काय मिळणार होतं? त्यांनी माझं कधीच काही बिघडवलेलं नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा इरादा त्या भिकाऱ्याला जीवे मारण्याचा मुळीच नव्हता. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी त्याला कोर्टात चकरा मारायला लागण्याचे कष्ट पाडावेत हे मला उचित नाही वाटलं. मला वाटलं त्याला त्याच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकत एकटंच सोडावं. हळूहळू ती घटना मी विसरून गेलो. पण जेव्हा जेव्हा मी डॉन सिझेरियोला बघतो तेव्हा तेव्हा मला अजब अशी अनुभूती येते. त्याला ही गोष्ट माहिती नाहीये की या साऱ्या दुनियेत मी असा एकमेव माणूस आहे की जो त्याचं भयानक रहस्य जाणू नये. तेव्हापासून का कुणास ठाऊक मी त्याच्यापासून दूर राहायला लागलो आणि त्याच्याशी बोलण्याची मी कधीच हिंमत केली नाही. हळूहळू मी ही घटना विसरत चाललो. पण जेव्हा जेव्हा डॉन सिझेरियो मला दिसतो तेव्हा तेव्हा मला एक अजब अशी अनुभूती होते की साऱ्या दुनियेत मी असा एकमात्र माणूस आहे जो त्याचं भयानक असं रहस्य जाणू नये. 1969 मध्ये मी 26 वर्षांचा झालो. मी एव्हाना स्पॅनिश भाषा आणि साहित्य यात डिग्री मिळवलेली होती. एड्रियाना बर्नेस्कोनीनं माझ्याशी नाही तर अन्य कोणाशी तरी विवाह केला होता. ती व्यक्ती तिच्या योग्य होती का नाही? मी प्रेम करत होतो तेवढं प्रेम तीही व्यक्ती तिच्यावर करत होती का नाही कोणास ठाऊक. त्यावेळी एड्रियाना गर्भवती होती आणि तिने केव्हाही बाळाला जन्म दिला असता. ती आताही पहिल्यासारखी त्याच सुंदर घरात राहत होती आणि दररोज पहिल्यापेक्षा जास्तच सुंदर दिसत होती. सकाळी लवकर मी काही मुलांना व्याकरण शिकवून येणाऱ्या परीक्षेसाठी त्यांची तयारी करून घेत होतो. सवयीनुसार मी रस्त्याच्या पलीकडे एक उदास दृष्टिक्षेप टाकत असायचो. त्या दिवशी अचानक माझं काळीज जोरजोरानं धडधडायला लागलं. मला वाटलं मला दृष्टीभ्रम झालाय. 3-4 वर्षांपूर्वीचा तो भिकारी ज्याला डॉन सिझेरियोनं धक्का देऊन मारून टाकलं होतं तो त्याच रस्त्यावरनं चालत येत होता. त्याच चिंध्यात लपेटलेला. एक फाटका ओव्हरकोट त्याच्या अंगावर होता. कडब्यानं बनवलेली एक मोडकी तुटकी टोपी त्याच्या डोक्यावर होती
आणि त्याच्या हातात एक घाणेरडी झोळी होती. आपल्या विद्यार्थ्यांना विसरून मी खिडकीशी पोहोचलो. त्याची गती मंद झाली. तो आपल्या अपेक्षित इमारतीशी पोचणारच होता. अरे, तो मृत भिकारी पुन्हा जिवंत झाला. मी विचार करायला लागलो. डॉन सिझेरियोचा बदला घेण्यासाठी आला का काय? पण तो डॉन सिझेरियोच्या फाटकापासून पुढे गेला. मग तो एड्रियाना बर्नेस्कोनीच्या घरासमोरच्या फाटकाशी थांबला. मग तो फाटक उघडून आतमध्ये गेला. मी आलोच इतक्यात, असं माझ्या विद्यार्थ्यांना सांगून मी लिफ्टनं खाली आलो. गल्ली पार करून सरळ एड्रियानाच्या घरापर्यंत गेलो. तिची आई दरवाजाशी उभी होती. ती म्हणाली, "अरे तू?" ती माझ्याकडे नेहमीच अनुकूल दृष्टीनं बघत आली आहे. तिने मला मिठीत घेतलं, माझ्या गालावर ओठ टेकले. मला काहीच कळलं नाही. अखेर काय झालंय काय? मग मला कळालं, आत्ताच एड्रियाना आई बनली आहे. त्यामुळे सगळे अतिशय खुश आणि उत्तेजित झालेले होते. माझ्या विजयी प्रतिद्वंद्वीचा हात हातात घेऊन त्याचं अभिनंदन करण्याशिवाय मी काय करू शकत होतो? मला कळत नव्हतं की मी ही गोष्ट त्यांना विचारू का गप्प बसू. मग मला या प्रश्नाचं उत्तर सापडलं. मी खोट्या औदासिन्यानं म्हटलं, "मी घंटा न वाजवता आत आलो कारण मी एक घाणेरडी मोठीशी झोळी घेतलेल्या भिकाऱ्याला आपल्या घरात गुपचूप येताना पाहिलंय आणि मला वाटलं की चोरी करण्याच्या उद्देशानं तो आत आलाय." ते सगळे माझ्याकडे हैराण होऊन बघायला लागले. भिकारी, झोळी, चोरी करण्यासाठी त्यांना कळतच नव्हतं. कितीतरी वेळापासनं ते इथे बैठकीच्या खोलीतच आहेत आणि त्यांना तसा कोणी भिकारी दिसला नव्हता. मग माझ्याकडनं नक्कीच काहीतरी चूक झालेली असणार, मी म्हटलं. मग ते मला एड्रियाना आणि नवजात शिशू असलेल्या खोलीत घेऊन गेले. अशा स्थितीत मला काय बोलावं हे कळेना. मी तिला शुभेच्छा दिल्या. बाळाकडे नीट पाहिलं आणि विचारलं, "बाळाचं नाव काय ठेवणार?" त्यांनी सांगितलं. त्याच्या वडिलांच्या नावावरनं गुस्तावो ठेवण्याचं नक्की केलंय. त्याचं नाव फर्नांडो ठेवलं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं, पण मी गप्प बसलो. घरी आल्यावर मला निश्चितपणे वाटू लागलं की हा तोच भिकारी आहे ज्याला म्हाताऱ्या डॉन सिझेरियोनं धक्का देऊन मारलं होतं. तो बदला घेण्यासाठी नाही, तर एड्रियानाच्या मुलाच्या रूपात जन्म घेण्यासाठी परतला होता. पण 2-3 दिवसांनंतर मला माझी कल्पना हास्यास्पद वाटायला लागली आणि हळूहळू मी ती गोष्ट जवळजवळ विसरून गेलो. ती घटना मी पूर्णपणे विसरून गेलो असतो, पण 1979 मध्ये अशी एक घटना घडली की त्यामुळे 1969 मध्ये घडलेल्या घटनेची मला आठवण झाली. 10 वर्ष होऊन गेली. काळ पुढे पुढे जात होता. मी खोलीतल्या खिडकीजवळ बसून एक पुस्तक चाळत होतो. थोड्या वेळानं मी सवयीनुसार खिडकीतनं बाहेर इकडे तिकडे बघितलं. एड्रियानाचा मुलगा गुस्तावो आपल्या घराच्या गच्चीवर खेळत होता. तो जे खेळत होता ते त्याच्या वयाच्या दृष्टीनं अगदी पोरकट असं होतं. मला वाटलं आपल्या वडिलांकडनं त्यांनी वारशात मंदबुद्धी प्राप्त केली आहे. तो जर माझा मुलगा असता तर यापेक्षा निश्चितपणे चांगला खेळ निवडून खेळला असता आणि आपलं मनोरंजन केलं असतं. गुस्तावोनं दोन्ही घरांच्या मध्ये जी कॉमन भिंत होती त्यावर काही रिकामे डबे ठेवले होते. आपल्या गच्चीवर उभा राहून दगड मारून तो ते पाडण्याचा प्रयत्न करत होता. हे सगळे डबे आणि दगड त्यांचे शेजारी डॉन सिझेरियो यांच्या बागेत पडत होते. मला वाटलं म्हातारा डॉन सिझेरियो यानं आपली फुलं आणि फुलझाडं या दगडांमुळे नष्ट झालेली पाहिली
तर त्याला नक्की हार्ट अटॅक येईल. अगदी याच वेळी डॉन सिझेरियो आपल्या घरातनं बाहेर पडला. तो चांगलाच म्हातारा झाला होता. अतिशय लडखडत चालत होता. अगदी सावधपणे एक पाय मग दुसरा पाय खाली ठेवत तो चालत होता. घाबरत घाबरत तो लोखंडी दरवाजापर्यंत पोहोचला. दरवाजा उघडून तो हळूहळू त्याच्या पुढच्या दगडी पायऱ्या उतरायला लागला. म्हातारा बागेत आला. अगदी त्याच वेळी गुस्तावोनं शेवटचा डबा दगड मारून खाली पाडला. म्हातारा पायऱ्या उतरत होता. गुस्तावोनं त्याला पाहिलं नव्हतं. डबा जोराचा आवाज करत म्हाताऱ्या डॉन सिझेरियोच्या बागेत पडला. डब्याच्या जोरदार आवाजानं तो एकदम चमकला. मागे वळून बघण्याचा प्रयत्न करताना तो घसरला आणि पहिल्या दगडी पायरीवर त्याचं डोकं आदळलं आणि फुटलं. मी हे सारं बघितलं, पण म्हाताऱ्यानं मुलाला बघितलं नव्हतं की मुलानं म्हाताऱ्याला. एव्हानं काही कारणानं त्या मुलाचं मन खेळावरनं उडालं आणि तो तिथनं निघून गेला. काही क्षणात खूपसे लोक म्हाताऱ्या डॉन सिझेरियोच्या प्रेताभोवती जमा झाले. चुकून पाय घसरल्यानं म्हाताऱ्या डॉन सिझेरियोचा मृत्यू झाला असं जाहीर झालं. दुसऱ्या दिवशी मी पहाटेच उठलो. खिडकीजवळच्या खुर्चीवर स्थानापन्न झालो. डॉन सिझेरियोच्या पंचकोनी घरामध्ये रात्रभर आणि सकाळी लोक बसून घरच्या लोकांचं सांत्वन करत होते. अजूनही बरेचसे लोक त्या घराच्या बाहेर उभं राहून सिगरेट पीत होते, आपापसात बोलत होते. एड्रियाना बर्नेस्कोनीच्या घरातनं तोच चिंध्या लपटलेला म्हातारा भिकारी बाहेर पडला. त्याच्या अंगावर एक फाटलेला ओव्हरकोट होता. त्यांनी कडब्यानं बनवलेली एक मोडकी तुटकी टोपी घातली होती आणि हातात एक मोठीशी घाणेरडी झोळी होती. लोक घृणा आणि भीती यामुळे बाजूला सरकले. तो बायका पुरुषांची गर्दी चिरत पुढे निघाला. ज्या बाजूनी तो आधी 2 वेळा आला होता त्याच दिशेला हळूहळू चालत तो दूर जाऊन अदृश्य झाला. दुपारी मला कळलं, गुस्तावो सकाळपासनं आपल्या बिछान्यात नाहीये. हे ऐकून मला वाईट वाटलं, पण फारसं आश्चर्य वाटलं नाही. बर्नेस्कोनी परिवारानं गुस्तावोला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांचा शोध अजूनही चालू आहे आशेच्या जिद्दीवर. मला मात्र त्यांनी शोध थांबवावा असं सांगण्याची हिंमत कधीच झाली नाही. श्रोतेहो, ही होती उज्ज्वला केळकर यांची कथा. तो परत आला होता. ही मूळ लॅटिन कथा फर्नांडो सोरेंटिने यांनी लिहिली होती. त्याचा हिंदी अनुवाद केला होता सुशांत सुप्रिया यांनी. कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. एक वेगळ्या प्रकारची कथा, वेगळ्या जॉनरची कथा आज आपण चॅनलवर ऐकलीत. हा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली याबद्दल कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज आत्ता वरती उजव्या बाजूला जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथांसह, कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.